आयुर्वेदिक जी औषधं म्हणा किंवा आपण जे हे असतात प्रोडक्ट्स असतात तर हे हिवाळ्यातच बनवले जातात. तर असं का, म्हणजे हिवाळ्यातच काय? माझ्या गुरुजींनी दाताशास्त्रींनी तो पायंडा पाडला. बरं. म्हणजे त्यांचं जर तुम्ही औषधीकरणाची पुस्तकं बघाल तर त्यांनी म्हणलंय औषधीकरण हे व्याधीनाशनासाठी हवे, व्यापारीकरणासाठी नको. बर. खूप मोठं वाक्य त्यांनी त्यावेळी लिहून ठेवलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आजकाल काय की ऑर्डर आली की औषध बनवायचं, बर, ते विक्रीसाठी बनवायचं. आणि एक काळ तुम्ही सगळेजण कुठेही म्हणजे विशेषतः महिला वर्ग जो असेल, मुली जे असतील, तरुण मुली असतील, तर हे सगळेजण म्हणतात पार्लरमध्ये गेले तरी म्हणतात मला हर्बल द्या. की आपण कुठे गेलो तर म्हणतो आयुर्वेद ना म्हणजे सेल. अरे पण ते शॅम्पूच्या बाटलीमध्ये थोडंसं शिककाईन माका टाकतात आणि सांगतात की हर्बल शॅम्पू आहे. ओके. म्हणजे वनस्पती जन्य आणि वनस्पती युक्त डिफरन्स आहे. असं. आणि वनस्पती जन्य म्हणजे फक्त वनस्पतींपासून बनवलं, वनस्पती युक्त म्हणजे काहीतरी केमिकलमध्ये वनस्पती टाकलेली तर असं नाहीये. तर ह्यांनी समजा त्रिभुवन कीर्ती बनवायची तर दाताशास्त्रीने त्याचा सगळा सिक्वेन्स तयार केला. ओके. की तो कशा पद्धतीनं बनवावं. आणि ते हिवाळ्यामध्ये जो बॅलन्स ऋतू आपण मांडलं तर त्यावेळेच्या पाण्याला संज्ञा दिली हंसोदक. तर त्याच्या आधी जी कोजागरी पौर्णिमा येते, आपण जे जागरण करतो त्यावेळेला दूध पितो, तर त्या ह्याच्यामध्ये ऑक्टोबर हीट मध्ये ती येते. म्हणजे दिवसात तापून आणि रात्रीच्या चांदण्यात थंड होऊन पाणी निर्विष होतं असं ते म्हणले. आणि त्यातच काढे बनवले पाहिजे. ओके. आता बरेच जण चूर्ण घेतात, आविपत्तिकर चूर्ण कोण घेत असेल, कोण सारस्वतारिष्ट घेत असेल, कोण परिमंडारी काढा घेत असेल, काही कोण काय घेत असेल. तर हे सगळे काढे जे आहेत ते ह्या निर्विष पाण्यात बनवले तर ते जास्त कार्यकारी घेतात. बर. आणि म्हणून इथलं औषधीकरण हे सगळं गुरुपरंपरेनुसार हे दिवाळी पाडव्यापासून गुढीपाडव्यापर्यंतच बनवलेलं जातं. कारण सगळ्या वनस्पती सुद्धा सारवान असतात, पाणी चांगलं असतं. एखादं औषध बनवलं तर ते वाळवायला म्हणजे आता समजा एवढा धोधो पाऊस बाहेर पडतो, इकडं रेड अलर्ट तिकडं ऑरेंज अलर्ट अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला जर मी त्रिभुवन कीर्ती तयार केली आणि त्याच्या गोळ्या वाळवायला ठेवल्या तर त्याला फंगस नाही काय येणार. मग मी ड्रायरमध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे कृत्रिमरित्या मी ते करायला केलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की टिश्यू कल्चरचं केळं आणि देशी केळं ह्यात फरक आहे. जेवढे नैसर्गिक औषधं असतील तेवढी ती जास्त चांगली. त्या पद्धतीने इकडे औषधीकरण सगळं केलं जातं. ओके. त्यात सुद्धा म्हणजे जे इंडिव्हिज्युअलिटी हा जो आयुर्वेदाचा महत्वाचा भाग आहे किंवा दाताशास्त्रीने जो महत्वाचा शिकवला, तुम्हाला हेअर ऑइल पाहिजे ना, मग तुमच्या प्रकृतीप्रमाणे ते आहे का. अच्छा. समजा आपला सोहमचा नोव्हेंबर महिन्यातला जन्म आहे, मग त्याला आपण जे महाभृंगराज असं म्हणतो, म्हणजे माक्याचं तेल. बर बर बरोबर. आता माका हा क्षारधर्मी आहे, उष्ण आहे. ओके. तू जर ह्याला डोक्याला लावायला दिला तर ह्याला त्याचा त्रासच होणार आहे, कारण ह्याला ऑलरेडी हीट आहे आणि मी गरम औषध देतोय. ओके. पण आवळा हा अम्लधर्मी आहे, थंड आहे. मी ह्याला आवळ्याचं तेल किंवा ब्राह्मी आणि आवळ्याचं तेल जर का मी नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या माणसाला दिलं तर त्याला ते हेअर ऑइल उपयोगी पडेल. तेव्हा इकडे नॉट ओनली औषधं, जे काही समजा एखाद्याला हेअर ऑइल लावायला द्यायचं असेल, नाकात टाकायचं औषध असेल, काही केसवाढीचं औषध असेल, तण पायाला लावायचं औषध असेल, किंवा बॉडी बिल्डिंगसाठी काही जणांना लागतं, काही वजन कमी करायला लागतं, जे लागतं ते तुमच्या जन्म प्रकृतीप्रमाणे ती औषधं ह्या हिवाळ्याच्या काळात बनवली जातात.